मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो. कोणी पैशासाठी मेहनत करतो, कोणी यशासाठी झटतो, कोणी मोठं नाव कमवण्यासाठी संघर्ष करतो. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येक माणसाला मनापासून हवी असते आणि ती म्हणजे सन्मान. कारण पैसा मिळाला, यश मिळालं, मोठं घर मिळालं, तरी जर लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर नसेल तर त्या सगळ्या गोष्टी अपूर्ण वाटतात. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, मोठं पद आहे, लोक त्याला ओळखतात, पण त्याच्या मागे लोक त्याची टिंगल करतात, त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्याला आदर देत नाहीत. तर अशा यशाचा काय उपयोग? खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा लोक तुमच्या उपस्थितीत आदराने बोलतात, तुमच्या मताला किंमत देतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात. पण दुर्दैवाने आज अनेक लोकांच्या आयुष्यात एक मोठी समस्या आहे. ते मनाने खूप चांगले असतात, लोकांना मदत करतात, नात्यांची काळजी घेतात, सर्वांसोबत प्रेमाने वागतात, तरी सुद्धा त्यांना हवा तसा सन्मान मिळत नाही. उलट काही लोक त्यांना गृहीत धरतात, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, त्यांच्या भावनांची किंमत करत नाहीत आणि मग मनात प्रश्न निर्माण होतो, मी एवढं सगळं चांगलं करतो, तरी लोक माझा आदर का करत नाहीत? माझी किंमत का होत नाही? लोक मला हलक्यात का घेतात? मित्रांनो, याचं उत्तर खूप महत्वाचं आहे. कारण सन्मान हा मागून मिळत नाही, सन्मान हा जबरदस्तीने मिळत नाही आणि सन्मान हा पैशाने विकतही घेता येत नाही. सन्मान कमवावा लागतो, तो आपल्या वागणुकीने, आपल्या स्वभावाने, आपल्या निर्णयांनी आणि आपल्या व्यक्तिमत्वाने कमवावा लागतो. लोक तुमच्याशी कसे वागतील हे अनेक वेळा तुम्ही स्वतः ठरवत असता. जर तुम्ही स्वतःचा आदर केला तर लोकही तुमचा आदर करतात. जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखली तर लोकही तुमची किंमत ओळखतात आणि जर तुम्ही स्वतःला नेहमी कमी समजलात तर जग ही तुम्हाला तसंच समजू लागतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. कारण आज आपण अशा 10 सोप्या पण अत्यंत प्रभावी मार्गांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल घडवू शकतात, जे तुम्हाला लोकांच्या नजरेत अधिक आदरणीय बनवू शकतात, जे तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला स्वतःची खरी किंमत ओळखायला शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या 10 मार्गांपैकी एक मार्ग तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. चला तर मग सुरुवात करूया सन्मान मिळवण्याचे 10 सोपे मार्ग. मार्ग नंबर 1, स्वतःचा आदर करा. मित्रांनो, सन्मान मिळवण्याचा सर्वात पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे स्वतःचा आदर करणं. अनेक लोक इतरांकडून आदराची अपेक्षा करतात, पण ते स्वतःला कमी समजत असतात. ते स्वतःच्या वेळेची किंमत करत नाहीत, स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रत्येक वेळी इतरांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतात. अशा वेळी लोकही त्यांना गृहीत धरायला लागतात. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःशी जसं वागता, जग ही तुमच्याशी तसंच वागायला लागतं. म्हणून स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा, स्वतःच्या वेळेची किंमत ठेवा आणि स्वतःला कधीही कमी समजू नका. कारण सेल्फ रिस्पेक्ट हा प्रत्येक सन्मानाचा पाया असतो. मार्ग नंबर 2, शब्द पाळा. एखाद्या व्यक्तीचा सन्मान वाढवणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याची विश्वासार्हता. आजकाल अनेक लोक सहज वचन देतात, पण वेळ आल्यावर ते पाळत नाहीत. हळूहळू लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होतो आणि जिथे विश्वास नसतो तिथे सन्मानही राहत नाही. म्हणून दिलेला शब्द पाळण्याची सवय लावा. लहान गोष्ट असो किंवा मोठी, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण
विश्वासार्ह व्यक्तीला लोक आपोआप आदर देतात. मार्ग नंबर 3, प्रामाणिक राहा. प्रामाणिकपणा ही अशी गोष्ट आहे जी कधीच जुनी होत नाही. खोटं बोलून एखादा माणूस काही काळासाठी फायदा मिळवू शकतो, पण दीर्घकाळ सन्मान मिळवू शकत नाही. लोकांना शेवटी सत्य कळतंच आणि एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा मिळवणं कठीण होतं. म्हणून कोणतीही परिस्थिती असो, प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिक व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात नेहमी आदर असतो. मार्ग नंबर 4, जास्त बोलू नका, जास्त ऐका. अनेकांना वाटतं की जास्त बोलणारी व्यक्ती प्रभावी असते, पण खरं सामर्थ्य ऐकण्यात असतं. जे लोक इतरांचं मनापासून ऐकतात त्यांना लोक जास्त पसंत करतात, कारण प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं ऐकून घेणारी व्यक्ती आवडते. म्हणून संभाषणात फक्त बोलण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे तुमचा सन्मान वाढवेल. मार्ग नंबर 5, मर्यादा ठेवा. चांगला माणूस असणं वेगळं आणि प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणं वेगळं. अनेक लोक नाही म्हणू शकत नाहीत, म्हणून लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. म्हणून आयुष्यात काही स्पष्ट मर्यादा असणं गरजेचं आहे. जिथे गरज आहे तिथे नम्रपणे नाही म्हणायला शिका, कारण बाउंड्रीज असलेल्या व्यक्तीचा लोक जास्त आदर करतात. मार्ग नंबर 6, इतरांचा आदर करा. तुम्हाला आदर हवा असेल तर सर्वप्रथम इतरांना आदर द्या. एखादा व्यक्ती श्रीमंत असो किंवा गरीब, लहान असो किंवा मोठा, प्रत्येकाशी नम्रतेने वागा, कारण खऱ्या महान व्यक्तीची ओळख त्याच्या वागणुकीतून होते. आदर दिला तरच आदर परत मिळतो. मार्ग नंबर 7, आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास हा व्यक्तिमत्वाचा प्रकाश असतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या बोलण्यात, तुमच्या चालण्यात आणि तुमच्या निर्णयांमध्ये ताकद दिसते. लोक अशा व्यक्तींना गंभीरपणे घेतात. म्हणून स्वतःला कमी समजू नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास सन्मान आकर्षित करतो. मार्ग नंबर 8, जबाबदारी घ्या. चूक झाल्यावर अनेक लोक कारण सांगतात, दुसऱ्यांवर दोष टाकतात, पण जबाबदार व्यक्ती स्वतःची चूक मान्य करते आणि ती सुधारण्यासाठी प्रयत्न करते. अशी व्यक्ती लोकांच्या विश्वासाला पात्र ठरते आणि विश्वासातूनच सन्मान निर्माण होतो. मार्ग नंबर 9, सतत स्वतःला सुधारत राहा. जग सतत बदलत आहे आणि जो माणूस शिकणं थांबवतो तो मागे पडतो. म्हणून नवीन गोष्टी शिका, ज्ञान वाढवा, कौशल्य विकसित करा. स्वतःला कालपेक्षा आज चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रगती करणाऱ्या व्यक्तीचा समाजात नेहमी आदर केला जातो. मार्ग नंबर 10, तुमचं काम बोलू द्या. आज अनेक लोक स्वतःची स्तुती करण्यात वेळ घालवतात, पण खरोखर यशस्वी लोक असं करत नाहीत. ते शांतपणे मेहनत करतात आणि त्यांचं कामच त्यांच्याबद्दल बोलतं. लक्षात ठेवा, लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतींवर जास्त विश्वास ठेवतात. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी बोलू नका. असं काम करा की लोक स्वतः तुमचं कौतुक करतील, कारण खरा सन्मान शब्दांनी नाही तर कृतींनी मिळतो. सन्मान निर्माण होतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. आपण सगळे आयुष्यात यश मिळवण्यासाठी धडपडतो, अधिक पैसा कमवण्यासाठी मेहनत करतो, मोठं घर, मोठी गाडी, मोठं नाव, या सगळ्यांच्या मागे धावत राहतो. पण या धावपळीत आपण अनेकदा एक गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे सन्मान. कारण पैसा माणसाला श्रीमंत बनवू शकतो, पद माणसाला मोठं बनवू शकतो, प्रसिद्धी माणसाला ओळख देऊ शकते, पण लोकांच्या मनात जागा निर्माण करायची असेल
तर त्यासाठी चांगलं व्यक्तिमत्व लागते. लक्षात ठेवा, जगात अनेक श्रीमंत लोक आहेत, अनेक यशस्वी लोक आहेत, पण प्रत्येकाला आदर मिळतोच असं नाही. कारण सन्मान हा पैशाने विकत घेता येत नाही. तो आपल्या वागणुकीने कमवावा लागतो, आपल्या स्वभावाने कमवावा लागतो आणि आपल्या कृतींनी कमवावा लागतो. अनेक वेळा आयुष्यात तुम्हाला असे लोक भेटतील जे तुमची किंमत करणार नाहीत, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, तुम्हाला गृहीत धरतील आणि कदाचित तुमचा अपमानही करतील. पण अशा वेळी स्वतःची किंमत विसरू नका, कारण दुसऱ्यांच्या वागण्यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होत नाही. हिऱ्याची किंमत चिखलात पडली म्हणून कमी होत नाही आणि सोनं धुळीत पडलं म्हणून स्वस्त होत नाही. तसंच तुमचंही आहे. कोणी तुमचा आदर केला नाही म्हणून तुम्ही आदरास पात्र नाही असं कधीच होत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आदर करा, स्वतःच्या वेळेची किंमत ठेवा आणि स्वतःच्या तत्वांशी कधीही तडजोड करू नका. कारण ज्या व्यक्तीला स्वतःची किंमत माहिती असते, तिला जगाची मान्यता मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही. लोक आपोआप तिचा आदर करायला लागतात. मित्रांनो, जीवनात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्याकडे किती पैसा आहे हे विसरतील, तुम्ही कोणत्या पदावर होता हेही विसरतील, तुम्ही किती प्रसिद्ध होता हेही विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात, त्यांना कसा अनुभव दिलात हे मात्र ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. म्हणून फक्त यशस्वी होण्याचा प्रयत्न करू नका, आदरणीय होण्याचा प्रयत्न करा. फक्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका, चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी खरा श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो. खरा श्रीमंत तो असतो त्याच्याकडे लोकांचा विश्वास असतो, लोकांचं प्रेम असतं आणि लोकांचा सन्मान असतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, स्वतःला सतत सुधारत राहायचं, प्रामाणिक राहायचं, लोकांशी आदराने वागायचं आणि स्वतःचा स्वाभिमान कधीही सोडायचा नाही. कारण सन्मान मागून मिळत नाही, तो आपल्या व्यक्तिमत्वाने कमवावा लागतो. आणि ज्या दिवशी तुम्ही हे शिकलात त्या दिवशी तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात होईल. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचा आदर करा, जग तुमचा आदर करायला शिकेल. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर सर्वप्रथम तुमचं मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहात आणि हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. आज आपण सन्मान मिळवण्याचे 10 सोपे पण शक्तिशाली मार्ग पाहिले, जे फक्त लोकांचा आदर मिळवण्यासाठी नाहीत तर स्वतःला एक चांगला माणूस बनवण्यासाठी देखील आहेत. मला आशा आहे की या व्हिडिओ मधील किमान एकतरी विचार, एकतरी नियम तुमच्या आयुष्यात नक्की उपयोगी पडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यामधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप मोठी मोटिवेशन असते. आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सक्सेस माइंडसेट आणि लाईफ चेंजिंग थॉट्स वरचे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता मला कमेंट मध्ये नक्की सांगा, तुमच्या मते सन्मान मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचा गुण कोणता आहे? प्रामाणिकपणा, आत्मविश्वास की स्वतःचा आदर? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. कारण तुमचा एक विचार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देऊ शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला उपयोगी पडू शकतो तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर नक्की करा. कारण ज्ञान आणि प्रेरणा जितकी वाटली जाते तितकी वाढत जाते. तर मित्रांनो, स्वतःचा आदर करा, इतरांचा आदर करा आणि असं व्यक्तिमत्व घडवा की लोक फक्त तुमच्या यशासाठी नाही
तर तुमच्या स्वभावासाठी आणि चारित्र्यासाठी तुमचा सन्मान करतील. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.